नमस्कार मंडळी. तर आज ना आम्हाला एका ठिकाणी नाश्त्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 9:30 आणि आता आम्ही आमच्या सोसायटीमध्येच एक जण राहतात, त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे. ॲक्च्युली आजकाल काय होतं ना, की खूप इच्छा असते एकमेकांना बोलवायची, पण कामं सगळ्यांना एवढे झालेले आहेत की कोणाला त्या जॉबमधनं, त्यांच्या कामामधनं फुरसतच मिळत नाही. मग आज आम्ही त्यांच्याकडे जातो आहे. किती जण असे आहेत की लिफ्टमध्ये आल्यावर बघतातच की कसं दिसतंय आरशामध्ये. सगळेच जण ऑलमोस्ट. तर ही बघा, ही आहे आमची सोसायटी. ही आमची बिल्डिंग आहे आणि ही त्यांची बिल्डिंग आहे जिथे आम्हाला जायचं आहे. अशा 5 बिल्डिंग्स आहेत आमच्या सोसायटीमध्ये, तुम्ही बघू शकता. पण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे, हे आमचं रेंटचं घर आहे. काय माहिती आमचं स्वतःचं घर कधी होणार आहे. आता लग्नाला आमच्या झालेले आहेत 11 वर्ष, पण अजूनही आमचं घर झालेलं नाही आहे. तर विश करतो की लवकर घर आमचं होईल. तर आज केतकीने आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे नाश्त्यासाठी. काय करतेस केतकी? पोहे करणार आहे. त्यांचे फ्लॅट्स थोडे आमच्यापेक्षा जरा वेगळे आहेत. सोसायटी एकच आहे पण फ्लॅट्स थोडेसे वेगळे आहेत. हाय, हॅलो. कुल्फी खातोय, मज्जा आहे बाबा एका मुलाची. आणि यांच्या बाल्कनीमधनं व्ह्यू तुम्हाला दाखवते, इतका छान आहे. आमच्या बाल्कनीमधनं कसं आहे की समोरचे पूर्ण बिल्डिंग्स दिसतात. बाल्कनीमध्ये बघा किती सुंदर आहे, पूर्ण ओपन स्पेस एरिया आहे. फ्रंट साईड जो आहे ना सोसायटीचा, तो यांच्या इथनं दिसतोय बघा. आणि बाल्कनी पण बऱ्यापैकी मोठी आहे. समीयन लहान असताना हे बघा पूर्ण भिंतींवर त्यांनी कसं करून ठेवलेलं आहे. आता तो मोठा झाला, आता करत नाही, पण आधी त्यांनी बरंच हे असं सगळं रंगवून ठेवलेलं आहे. आता थोडा मोठा झाल्यानंतर ते लोक पेंट करणार आहेत. कसं असतं ना छोट्या मुलांच्या. बेबू काय रे बेबू? पोट भरून आज पोहे झालेले आहेत. मॅडमने आता आणलेली आहे कॉफी. बघा, अशा निमित्ताने भरपूर आमच्या आज गप्पा झाल्या आणि छान वाटलं. आज अमायराचा रिझल्ट होता, बघूया काय रिझल्ट आलाय. ते 2 जण आलेले आहेत. कसा आहे रिझल्ट? रिझल्ट आहे चांगला, ठीकठाक. हो ना? चांगला आहे. चांगला आहे रिझल्ट. खरं? हो. दाखव बरं. हे देख. आता अमायरा 3rd स्टँडर्डला गेली. हे 2nd स्टँडर्डचा अमायराचा रिझल्ट लागलेला आहे आज. दाखव. कॉंग्रॅच्युलेशन्स. फर्स्ट डिव्हिजन मध्ये आलो. हां, काय करते म्हणून दाखवू. तिने जे हिच्या फ्रेंडनी मला हे दिलं ना स्केच माझ्या फोटोचं, त्याला डार्क करते. मी तुम्हाला हा जो माझा नवीन लुक पहिल्या भागामध्ये दाखवलेला होता, हा खरं तर मला चेंज करण्याची आता इच्छा होते आहे. कारण की केस खराब नाही आहे, केस खूप छान आहे, सॉफ्ट आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण हा कलरच माझ्यावर तेवढा सूट करत नाही असं मला वाटतं. थोडं जेव्हा आपण मेकअप वगैरे करतो तेव्हा मला छान दिसतो आहे, पण विदाऊट मेकअप माझा जो ओरिजिनल कलर आहे त्याच्यावर हे एवढे मॅच करत नाही आहे. त्याच्यामुळे रोज तर तसं मला नाही वाटत. आणि रोज मी व्हिडिओज बनवते आणि सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात पहिले तर माझ्या नवऱ्याला विचारलं की तुला आवडलं का? आवडलं तुला? का बरं सांग. ठीक वाटत आहे. खूप एकदम जसं आधीचं होतं तसं नाही वाटत आहे. कारण की असे केसांमध्ये पाहण्याची सवयच नाही आहे ना, त्यामुळे ते खूप वेगळं वाटत आहे. आमच्या दोघांनाही ॲक्च्युली. तुला ब्लॅक केसच छान शोधतात. माझ्या आधीचे जसे पूर्ण ब्लॅक होते ना तसेच छान दिसतात मला. आणि असं त्याचंच म्हणून नाही, मला पर्सनली पण असं फील होतं. त्याच्यामुळे मग मी आज जाते आहे आता पुन्हा सलॉनमध्ये आणि कलर करून येते. काय करणार. तर आम्हाला धुरंधर पाहायची खूप इच्छा होती. धुरंधर रिवेंज 2 जो 2nd पार्ट आलेला आहे तो.
पाहायची खूप इच्छा होती पण, आणि फर्स्ट शोज आमची खूप इच्छा होती खरं तर, पण तो आहे ए ग्रेड मूवी. तर अमायराला कुठे ठेवायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि आता लागलेल्या सुट्ट्या, तर पूर्णच वेळ ती घरीच असते. मग काय करायचं म्हटलं, आणि पाहायचं तर आहे. तर आता उद्या सकाळी 6चा शो आम्ही बुक केलेला आहे, जेव्हा अमायरा झोपलेलीच असते पटकन, आणि अमायरा उठतपर्यंत आम्ही कदाचित येऊन जाऊ. तर आम्ही उद्या जातो आहे. धुरंधरच्या तिकीट आता जस्ट बुक केलेले आहे बघा. सिटी प्राईड कोथरूडच्या धुरंधरच्या तिकीट आमच्या बुक झालेल्या आहेत. उद्या आम्ही बघणार आहोत धुरंधर. अमायराला आम्ही लावलेला आहे अबॅकसचा क्लास. आता तिला सुट्ट्या तर लागलेल्या आहेत स्कूलला, पण तिचा अबॅकस क्लास अजूनही सुरू आहे. तर आता तिला क्लासला सोडायला चाललोय. ओळखा बरं, आता आम्ही पुण्यातील कोणत्या रस्त्यावर आहोत. अमायराला क्लासवरून घेतलं आणि या सगळ्यांनाच भूक लागलेली होती, कारण की सकाळी खूप काही चांगलं आमचं जेवण झालेलं नव्हतं. पोहे खाल्लेले होते तेवढे, आणि त्याच्यानंतर मी फक्त आज खिचडीच बनवली होती, त्याच्यामुळे तेवढं खाल्लं. त्यामुळे आम्हाला भूक लागली होती. मग या ठिकाणी रगडा पॅटीस खाल्लं. आज आम्हाला झालेली आहे संध्याकाळ घरी यायला. दुपारपासून आम्ही जे गेलेलो होतो तिला क्लासवरून घेतलं, त्यानंतर आता झालेली आहे संध्याकाळ, कारण की अजून 2-3 कामं होते ते आम्ही करून मग घरी आलेलो आहे. घरी आल्यावर बघितलं तर काही पार्सल झालेले होते. तर हे आहे मिंत्रावरचं पार्सल. ओंकारसाठी मी एक पॅन्ट बोलवला होता. वाव, सुंदर वाटत आहे आता, खूपच मस्त, खूप छान क्वालिटी, एक नंबर वाटत आहे. ट्रॅक पॅन्ट जो घरी घालण्यासाठी त्याच्यासाठी मी घेतला होता. छान कलर आहे, मस्तच, मस्त आला. आणि हे एक आलेलं आहे. हे काय आहे मी सांगते. यामध्ये हे आहे, उशी आहे, कारण की काही दिवसांपासून माझी मान रोजच पकडते आहे. मी डीमार्टमधनं उशा घेतलेल्या होत्या. त्या उशा एवढ्या खराब आहेत, एवढ्या खराब आहेत की रोज ते उशी काही मानेला सपोर्ट प्रॉपरली करत नाही. त्याच्यामुळे मी असा हात घेऊन झोपते, आणि त्यामुळे माझी मान लिटरली रोज लागत आहे. आणि मला खाली पाहायला, आपण असं फोन पाहण्यासाठी असं खाली बघतो ना, तर इतकी माझी मान लागून येते आहे. त्याच्यामुळे म्हटलं की म्हणजे, आणि हे जेव्हा मान जेव्हा लागून येते हे सगळं दुखतं, पूर्ण पाठीपर्यंत सगळं, मानेपासून पाठीपर्यंत सगळं दुखायला लागतं, काहीच करता येत नाही. सो हा जो भाग आहे हा सगळ्यात आपल्या पूर्ण बॉडीमधला डेलिकेट भाग आहे, आणि इथे जर काही झालं ना हे सगळं काही दुखायला लागतं. त्याच्यामुळे म्हटलं मला हे ॲक्च्युली उशी, हा प्रॉब्लेम मला आधीपासून आहेच, स्पॉन्डिलिसिस काइंड ऑफ. आणि याला जर आपण प्रॉपरली मॅनेज नाही केलं म्हटलं आता, तर हा त्रास आता वाढत जाणार. त्याच्यामुळे म्हटलं पहिले आपण उशी मागवावी. 1 मिनटं मी पहिले. तर ही उशी मी कशी ऑर्डर केलेली आहे मिंत्रावरनं ते पण सांगते. आधी मी स्लीप कंपनीमध्ये जाऊन बघितलं. ज्या दिवशी मला खूप त्रास झाला ना, त्या दिवशी कोथरूडमध्ये एक हे आहे, काय म्हणतो, एक शॉप आहे स्लीप कंपनी नावाचं, आणि तिथे तुम्ही तिथे गाद्या आणि उशी वगैरे सगळं काही मिळतात. तर ते जर तुम्हाला असा काही प्रॉब्लेम असेल मानेचा आणि पाठीचा असा वगैरे, त्याच्या अकॉर्डिंग पण तिथे उशा अवेलेबल आहेत, आणि ग्रीड टेक्नॉलॉजीने आहेत. ग्रीड टेक्नॉलॉजीने त्या बनलेल्या आहेत उशा आणि गाद्या. पण खूप महाग आहे, म्हणजे त्याची किंमत खूप जास्त महाग आहे. ऑब्व्हियसली ते तेवढं सपोर्ट आपल्याला करत असेल बॉडीला अँड ऑल. पण 2,000ची एक उशी होती. मी म्हटलं बापरे, मी सध्या तरी 2,000ची उशी नाही घेऊ शकत. त्यामुळे मग मी थोडं सर्च केलं, पण मी झोपून बघितलं होतं, त्याच्यामुळे मला एक्झॅक्टली कळलं की मला कशा प्रकारची उशी लागणार आहे. जर मी अशीच ऑर्डर केली असती ना, तर काय झालं असतं, चूक झाली असती, म्हणजे मे बी मी चुकीची ऑर्डर केलेली असती उशी. पण मी त्या ठिकाणी त्यांनी मी झोपून वगैरे बघितलं प्रॉपरली, त्यावेळी मला कळलं की कशा प्रकारची उशी मला एक्झॅक्टली पाहिजे आहे. तर त्याच्या सिमिलर उशी बघितली, ती फक्त 450ला अवेलेबल होती. आता कशी आहे काय मला पण नाही माहिती, मी फर्स्ट टाईम बघते. बघा याचा शेप तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवू कसं मी, तुम्हाला दिसत आहे का हे? या साईडला थोडं मोठं आहे आणि या साईडला छोटं आहे. दिसत आहे की नाही तुम्हाला? हे पकड, हां हे बघा. तर इथे इथे मान ठेवायची आहे, इथे, आणि हे नेकच्या खाली येईल. सो अशा प्रकारची उशी आहे. ही मी मिंत्रावरनं घेतलेली आहे, पण ही अशी का बरं आली? हे थोडं हे झालेलं आहे.
450ला मिळाली मला ही. 2000ची उशी जी असते ही 450ला मिळाली. वाटत तर खूप छान आहे, पण हे थोडंसं निघालेलं दिसत आहे. याची शिलाई बघावं लागेल. बघू आता ही कशी आहे तर. पण मला रिलीफ मिळेल असं वाटतंय. आज मी केससुद्धा करणार होती, ते सुद्धा राहिले. कारण की वेळच मिळाला नाही, घरी यायला तितका वेळ झालेला आहे. आता उद्या सकाळी आम्ही तिकीट बुक केलेले आहे धुरंधरच्या सकाळी 6ला. त्यामुळे उद्या घरी यायला पण 11-12 वाजणार आहे, कारण 4-4.25 तासांचा तो मूवी आहे. तर उद्या पण बघूया. त्याच्यानंतर आल्यावरही खूप खूप कामं आहेत. तर उद्या पण बघूया की कसा वेळ मिळतोय, त्याच्या अकॉर्डिंग मग मी केस करणार आहे. जसा वेळ मिळेल तशी मी जाणार आहे आणि करून येणारच आहे. आज मी फायनल केलेलं आहे, हा कलर मी ठेवणार नाहीच आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.